हाय मुलांनो, आज आपण 34th लेसन बघणार आहोत. ॲट द बॉटम ऑफ द ओशियन म्हणजे समुद्राच्या बॉटमला म्हणजे समुद्राच्या तळाशी काय बरं आहे ते आपण बघूयात. व्हॉट इज देअर अंडर द सी? समुद्राच्या खाली काय बरं आहे? द सी इज व्हेरी डीप. समुद्र खूप खोल असतो. देअर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी. तर समुद्राच्या खाली खूप सारे प्लांट्स असतात, असे वेगवेगळे ॲनिमल्स असतात. सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल. त्यातले काही काय असते खूपच छोटे छोटे असतात. वी कॅन नॉट सी देम विथ अवर आईज. ते इतके छोटे असतात की आपण आपल्या डोळ्यांनी ते बघूच शकत नाही. देअर आर फिशेस. तिथे मासे असतात, टर्टल्स कासवे असतात, अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी. आणि अजून काही स्ट्रेंज विचित्र ॲनिमल असतात जे आपण बघितलेलेच नसतात आणि खूपच सुंदर ॲनिमलसुद्धा असतात. द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू व्हेल. आणि त्यातला सगळ्यात मोठा समुद्रातला प्राणी म्हणजे ब्ल्यू व्हेल, निळा मासा. इट लिव्ज इन द सी. तो समुद्रामध्येच राहतो. देअर आर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स इन द सी. समुद्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे बघा झाडे असतात, प्लांट्स असतात. इन सम प्लेसेस देअर आर सो मेनी दॅट इट इज लाईक अँड अंडर वॉटर फॉरेस्ट. समुद्रामध्ये काही ठिकाणी तर खूप सारे प्लांट्स एका जागीच असतात आणि असं वाटतं की तिथं ते समुद्राखालचं जंगलच आहे. अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अॅन ओशियन. खूप मोठा समुद्र असेल ना तर त्याला आपण ओशियन म्हणजेच महासागर असं म्हणतो. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. जर आपण त्या ओशियनच्या खूप 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 खाली असं खूप 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 खाली गेलो की नाही, बघा इथे हा ओशियन आहे तर त्याच्या इथपर्यंत सनलाईट आहे. त्याच्या खाली गेलं की कमी कमी सनलाईट होत जाते. त्याच्या खूप खाली गेलं की तिथे सनलाईटच नसते, सूर्याचा प्रकाशच नसतो. इट इज डार्क अँड क्वाईट. तो खूपच डार्क, तिथे अंधार असतो, आणि क्वाईट म्हणजे शांत असं तिथलं पाणी अजिबात हलत नाही. द बॉटम ऑफ द ओशन इज नोन ॲज ओशियन फ्लोअर. आणि तिथलं पाणीच हलत नाही म्हणून त्याला काय म्हटलं जातं, समुद्र महासागराच्या ओशियनच्या तळाला ओशियन फ्लोअर म्हणजे ती जमीन असल्यासारखंच आहे. द ओशन फ्लोअर इज नॉट फ्लॅट. पण ते ओशनची जी जमीन आहे, ओशन फ्लोअर आहे, ते असं फ्लॅट असतं का, सपाट असतं का आपल्या जमिनीसारखं? तर नाही. जस्ट ॲज वी सी माउंटन्स अँड व्हॅलीज अँड प्लेन्स ऑन लँड, there are mountains and plains and also deep trenches in the ocean floor. आणि जसं आपल्याकडे जमिनीवरती आपल्याकडे माउंटन्स असतात, पर्वत असतात, व्हॅलीज दऱ्या असतात किंवा सपाट जमीन असते, त्याचप्रमाणे समुद्राच्या खाली सुद्धा असे पर्वत असतात. पर्वत म्हणजे काय तर रेतीचे बनलेले किंवा खाली जी जमीन असते तर त्याचे पर्वत असतात, सपाट जागा असते किंवा काही असे डीप खोल ट्रेंचेस म्हणजे असे दऱ्यांसारखे खोल खड्डेसुद्धा असतात. व्हेन द टॉप ऑफ सच अ माउंटन रायझेस आउट ऑफ ओशन वॉटर इट फॉर्म्स अँड आयलँड. आणि जेव्हा असे जे समुद्राच्या खाली जे माउंटन असतात, पर्वत असतात, तर त्याचा जो वरचा भाग आहे तो समुद्राच्या पाण्याच्या बाहेर आला तर आपण काय म्हणतो, तिथे आयलँड आहे. आयलँड बघितलं की नाही, तर अशी बघा अशा प्रकारची तिथे काय असते, जमीन असते, ती समुद्राच्या पाण्याच्या बाहेर येते. आयलँडवरती लोक फिरायला पण जातात. ठीक आहे. यू कॅन सी दीज थिंग्स इन द पिक्चर बिलो. तर तुम्ही हे अशा प्रकारे बघू शकता. हे बघा असे जे माउंटन असतात, अशी ही प्लेन जागा असते, असे ट्रेंचेस असं दरीसारखा खोल खड्डा असतो, आणि हे असे आयलँड समुद्राच्या पाण्याच्या वरती आलेले असतात. ठीक आहे, समजलं? ओके, बाय बाय. तर एवढं सगळं समुद्राच्या खाली असतं.